नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे, पण ज्याच्या मागचं विज्ञान आपण क्वचितच विचारात घेतो. विषय आहे अन्न टिकवणं. आपल्याला वर्षभर धान्य, फळे आणि भाज्या मिळतात, पण हे सगळं शक्य कसं होतं? यामागे एक मोठं शास्त्र आहे. अगदी बरोबर. अन्न टिकवण्याची गरज खरं तर अनेक कारणांमुळे निर्माण होते. पहिलं म्हणजे अनेक पिकं ही ठराविक हंगामातच येतात, पण आपल्याला त्यांची गरज वर्षभर असते. वर्षभर असते. दुसरं म्हणजे दूध किंवा अंडी यांसारखे पदार्थ जिथे बनतात तिथून लोकांपर्यंत म्हणजे शहरांपर्यंत सुस्थितीत पोहोचवावे लागतात. आणि तिसरं कारण म्हणजे हंगामात मोठ्या प्रमाणावर आलेली फळे आणि भाज्या वाया जाऊ नयेत. अगदी त्या वाया जाऊ नयेत आणि त्यांचा आस्वाद वर्षभर घेता यावा यासाठीही हे आवश्यक आहे. आणि आपल्या घरातही हेच होतं. म्हणजे आठवून बघा, आई किंवा आजी वर्षभरासाठी पापड, कुरडया, लोणची किंवा मुरांबे बनवतात. हो ना. माझा पहिला प्रश्न हा आहे की अन्न खराब झालं असं आपण कधी म्हणतो? म्हणजे मुळात ते खराब होतंच का? याचं मुख्य कारण आहे सूक्ष्मजीव. हे जीव आपल्या आजूबाजूला हवेत, पाण्यात म्हणजे सगळीकडे असतात. अच्छा. आणि जेव्हा त्यांना अन्नामध्ये वाढीसाठी पोषक वातावरण मिळतं, म्हणजे अन्न, पाणी, हवा आणि योग्य तापमान किंवा ऊब, तेव्हा त्यांची वाढ खूप वेगाने होते. आपल्या स्रोतांमध्ये एक मजेदार प्रयोग सांगितला आहे. एका चपातीचे 3 तुकडे घेतले. एक तुकडा तसाच डब्यात बंद करून ठेवला तर त्यावर कापसासारखे पांढरे, काळे किंवा हिरवे तंतू वाढू लागतात आणि त्याला एक विचित्र वास येऊ लागतो. हे तंतू म्हणजेच बुरशी, जो एक प्रकारचा सूक्ष्मजीव आहे. बुरशीचे बीजाणू हवेत असतात आणि डब्यातल्या चपातीमुळे त्यांना वाढीसाठी आवश्यक असलेलं अन्न, पाणी आणि ऊब हे सगळं मिळालं. म्हणजे त्यांची वाढ सुरू झाली. अगदी. पण प्रयोगातला दुसरा तुकडा जो पुन्हा गरम करून थंड करून डब्यात ठेवला होता आणि तिसरा तुकडा जो फ्रीजमध्ये ठेवला होता, ते मात्र बरीच दिवस खराब झाले नाहीत. यावरून हेच सिद्ध होतं की जर आपण सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारं पोषक वातावरण काढून टाकलं तर अन्न खराब होण्यापासून वाचवू शकतो. बरोबर. आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की असं खराब झालेलं अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. आणि त्यातली पोषण मूल्य सुद्धा कमी झालेली असतात, नाही का? ती तर कमी झालेलीच असतात. चला तर मग या सूक्ष्मजीवांशी लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहूया. पहिली आणि सगळ्यात जुनी पद्धत आहे वाळवणे. जेव्हा आपण पदार्थ उन्हात वाळवतो तेव्हा त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. अच्छा. आणि पाण्याशिवाय सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकत नाही. बरोबर. पापड, कुरडया, सांडगे, गहू, डाळी हे सगळं आपण वाळवूनच ठेवतो. कांदे आणि बटाटे सुद्धा उन्हाळ्यात मोकळ्या हवेत वाळवून कोरड्या जागी ठेवले की खूप दिवस टिकतात. अगदी. दुसरी पद्धत आहे उकळणे. पदार्थ उकळल्याने त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. म्हणूनच दूध तापून ठेवलं जातं किंवा उरलेली आमटी आणि भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून तिला एक उकळी आणली जाते. बरोबर. आणि तिसरी आपल्या सगळ्यांच्या घरातली पद्धत थंड करणे. फ्रीजमध्ये तापमान कमी असल्यामुळे सूक्ष्मजीवांना वाढीसाठी लागणारी ऊब मिळत नाही. त्यामुळे एकतर त्यांची वाढ खुंटते किंवा खूप हळू होते. आता येतो सगळ्यात चविष्ट भागाकडे. लोणची आणि मुरांबे हे तर वर्षानुवर्ष टिकतात. हे कसं शक्य होतं? यासाठी परिरक्षक वापरले जातात. परिरक्षक? लोणची किंवा मुरांबे बनवताना त्यात साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल किंवा व्हिनेगर यांसारखे विशिष्ट पदार्थ घातले जातात. हे पदार्थ सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिबंध करतात, म्हणून त्यांना परिरक्षक म्हणतात. अरे वा! म्हणजे हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहेत. एक प्रकारे. आपल्या स्रोतांमध्ये लिंबाच्या लोणच्याची कृती पण दिली आहे. लिंबाच्या फोडींमध्ये मीठ, तिखट आणि साखर घालून ते मिश्रण काचेच्या बरणीत 10 दिवस उन्हात ठेवायचं. किती सोपी पद्धत आहे, नाही का? खरंच. आणि शेवटची एक आधुनिक पद्धत म्हणजे हवाबंद डब्यात ठेवणे. म्हणजे कॅनिंग? यात आधी पदार्थातील सूक्ष्मजीवांचा नाश केला जातो आणि मग तो डबा अशा प्रकारे बंद केला जातो की त्यात हवा किंवा पाणी शिरणार नाही. बाजारात मिळणारे हवाबंद पदार्थ याच पद्धतीने टिकवलेले असतात. अगदी. अन्न टिकवण्याबद्दल तर आपण बोललो, पण आपल्या जेवणातील चवीचं काय? ती तर मसाल्यांमुळे येते. खरंय. आपल्या जेवणात जी चवीची विविधता असते ती मसाल्यांमुळेच येते. प्रत्येक मसाल्याची चव आणि सुगंध वेगळा असतो. आणि मसाल्यांची चव आणि वास तीव्र असल्यामुळे ते कमी प्रमाणात वापरले जातात.
हो, आणि गंमत म्हणजे मसाले सुद्धा वाळवूनच खूप दिवसांसाठी साठवले जातात. अच्छा. विविध वनस्पतींच्या ठराविक भागांपासून आपल्याला हे वेगवेगळे मसाले मिळतात. तर आज आपण काय शिकलो? अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे आणि परिरक्षकांचा वापर करणे. यासारख्या विविध पद्धती आहेत. हो, आणि या सर्व पद्धतींमागे एकच तत्व आहे: सूक्ष्म जीवांची वाढ रोखणे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक महत्वाची सूचना: बाजारातून कोणतेही तयार हवाबंद किंवा पाकिटातले पदार्थ विकत घेताना त्यावर दिलेला उपयुक्तता कालावधी, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट, हो, त्याची अंतिम मुदत तपासून घ्यायला विसरू नका. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर आजच्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न: वाळवलेल्या शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात, पण त्याच शेवयांपासून बनवलेली खीर मात्र लवकर खराब होते. असं का होत असेल? याचा विचार नक्की करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.